नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच टीईटी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा 2025 कालच्याच तारखेला म्हणजे 23 नोव्हेंबरला संपूर्ण राज्यभरामध्ये एकाच वेळेस ती एक्झाम पार पडली। अनेक शिक्षक बनण्याची स्वप्न पाहणारे विद्यार्थी मित्र असतील किंवा जे सेवेमध्ये असतील त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी ही परीक्षा म्हणजे ही अनिवार्यतेची असणारी परीक्षा नुकतीच संपन्न झाली। अनेक दिवसापासून संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रियेतील मित्रमैत्रिणींचे तसेच या शिक्षक वर्गांचे अगदी डोळे लावून होते या एक्झाम साठीचे। खूप अवेटेड अशी असणारी ही एक्झाम नुकतीच संपन्न झाली। त्यामधील जो काही पेपर 1 आहे त्यामध्ये आपण जेवढे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत विषयनिहाय त्या प्रश्नांचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आन्सर एक संभावित उत्तर देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला अंदाज लागून जाईल की नेमकं कशा पद्धतीने हे उत्तर असणार आहेत। म्हणजे साधारणतः आपल्याला एक आपला स्कोर काढण्यास सोपं जाईल, अगदी ऑथेंटिक रित्या योग्य उत्तर सांगून, जेणेकरून विद्यार्थी मित्रांना त्याचा फायदा एक्झॅक्ट त्यांना एक संभाव्यता प्राप्त होईल आणि कशा पद्धतीने आपला स्कोर मेंटेन होईल या दृष्टीने अंदाज बांधता येईल। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब जरूर करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलला शेअर तर 100% करणं गरजेचं आहे। बघा, एक एक करून आपण सर्वप्रथम बघूयात मराठी विषयाचे जे काही प्रश्न विचारले गेले होते या एक्झाम मध्ये त्या प्रश्नांचं आपण एक एक करून उत्तर कशा पद्धतीने योग्य कोणतं आहे यावरती चर्चा करू। आता आपण एक एक करून त्या प्रश्नांविषयी पाहूयात। आता पहिला प्रश्न दिसतोय तुमच्याकडे समोर, क्षुप्तिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? आता यामध्ये बघा, पहिला पर्याय आहे शुद्ध अधिक पिपासा, शुद्ध अधिक पिपासा, शुद्ध अधिक पिपासा आणि शुद्ध अधिक पिपासा। आता यामध्ये सुद्धा आपण जर प्रश्नपत्रिकेमध्ये बघितला तर अगदी सोपा संधी विग्रहावरती आलेला हा प्रश्न आहे। अगदी योग्य प्रकारे आपल्याला याचं उत्तर देता येईल। शुद्ध अधिक पिपासा म्हणजे पहिल्या प्रश्नाचं एक उत्तर येणार आहे। पुढे, आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या, आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखा। आता या धारावरून लक्षात येणार आहे आपल्याला की कोणता प्रयोग असणार आहे। एक सकर्मक कर्तरी, कर्मणी अकर्मक कर्तरी आणि अकर्मक भावे। आता आकाशात ह्याच्यात तर कर्तरी तर आहेच आहे, परंतु जर आपण प्रश्न जर विचारला त्या कोसळण्यावरती तर आपल्याला लक्षात येतंय की याच्यामध्ये कर्म नाही। म्हणजे उत्तर योग्य असणारे ज्यांचं हे पर्याय दिलेला असेल त्यांना 100% एक मार्क पडणार। अकर्मक कर्तरी या पर्यायाचं योग्य उत्तर आहे। अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ योग्य जोडी लिहायचा आहे। ओनामा सुरुवात करणं, बृहस्पती बुद्धिमान। आता याच्यातली अयोग्य जोडी बघा, म्हणजे 3 पर्याय यातल्या जोडीचे योग्य असणार आहेत, एक अयोग्य असणार आहे। पर्वणी दुर्मिळ योग आणि गंगा यमुना नद्यांचा उगम। ओनाम करणं सुरुवात करणे अगदी बरोबर आहे। बृहस्पती बुद्धिमान अगदी बरोबर आहे। पर्वणी म्हणजे एक प्रकारचा दुर्मिळ योग हा सुद्धा बरोबर आहे। राहिला गंगा यमुना नद्यांचा संगम म्हणजे पर्याय नंबर इथला 4 अयोग्य ठरतोय। आता घुबडाचा गुदकार तर हंसाचा काय असतो? केकाराव, गुंजाराव, कलरव आणि चित्कार काय असतो? कलरव, पर्याय नंबर 3। पुढे, पुढील पैकी महाराष्ट्र कवी कोणाला म्हणतात? आता याच्यावरती वारंवार असे प्रश्न विचारलेले आहेत। विनायक जनार्दन करंदीकर, यशवंत दिनकर पेंढारकर, राम गणेश गडकरी आणि बाळ सीताराम मर्ढेकर। याचं सुद्धा अगदीच सोपं उत्तर होतं यशवंत दिनकर पेंढारकर, पर्याय नंबर 2 हे त्याचं योग्य उत्तर येईल। पुढील पैकी उद्देशबोधक उभयान्वी अव्यय वाक्य कोणतं आहे? म्हणजे उद्देश दर्शवणारं उभयान्वी अव्यय। आजचं काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला, वेळीच उपचार मिळाले म्हणून तो पूर्णपणे बरा झाला। उद्देश दिसतोय का? इथं दिसत नाही। आपण असे बोलावे की सर्वांना पटावे, नाही इथंही उद्देश नाही। तो उशिरा पोहोचला म्हणून सारेजण त्याच्यावर भडकले। आता इथं फक्त पर्याय एकच असा दिसतोय, आजचं काम पूर्ण व्हावं
म्हणून त्याने कामाचा वेग, म्हणून वरून आपल्याला उभयानी अव्यय लक्षात येते की इथं उद्देशबोधक उभयानी अव्यय आहे. पर्याय नंबर 1. सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता आहे असं विचारलं. अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ, साधा वर्तमान काळ. आता घरटे बांधते हे वर्तमान काळातले, बांधत आहे, बांधले किंवा बांधणार आहे याच्यावरून आपल्याला लगे काळ ओळखता येईल. हे वर्तमान काळातला आहे आणि एकदम साधं आहे, त्यामुळे काय येईल, साधा वर्तमान काळ हे योग्य पर्याय असणार आहे. पुढील पैकी द्वंद्व समास, त्याचे दोन्ही पद महत्वाचे आहेत. राजवाडा, पंचवटी, आई वडील आणि यथाशक्ती. आता इथं फक्त एकच पर्याय आहे की ज्याचं दोन्हीही पद महत्वाचे आहेत, आई आणि वडील. बरोबर, पर्याय नंबर 3 हे त्याचं योग्य उत्तर येईल. पुढे आता इथं काय दिलेलं आहे, एक पॅरेग्राफ दिलेला आहे. पॅरेग्राफ वरून आपल्याला, आता तुम्ही जर वाचला असेल, आता आपल्याला उत्तर जाणून घ्यायची आहेत योग्य कुठला आहे. आता या पॅरेग्राफवर आधारित प्रश्न आहेत. एक उतारा दिलेला आहे. चापा हल्ल्यासारखा का दिसत नाही म्हटलंय. पानगळती झाल्यामुळं, वारा वाहत नसल्यामुळं, अरुणोदय झाल्यामुळं आणि बहरलेल्या फांद्या असल्यामुळं. इथंही अगदी सोपं उत्तर आहे, कारण पानगळती झाल्यामुळं चापा हल्ल्यासारखा दिसत नाही हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढं, चाफ्याची पाने कधी गळून पडतात. उन्हाळ्या संपल्यानंतर, पावसाळा सरता सरता, हिवाळा सरता सरता, उदासीनता आल्यावरती. इथं योग्य उत्तर काय असणार आहे, हिवाळा सरता सरता आपल्याला दिसतं की चाफा पाने गळून पडताना. पानगळती कोणत्या, आता हा तसं पाहायला गेलं तर आपण एक हा उपयोजनात्मक प्रश्न आहे की आपल्याला पानगळती कोणत्या मराठी महिन्यामध्ये आपल्याला दिसून येते ऋतूमध्ये. ग्रीष्म, शरद, वर्षा, शिशिर. तर पानगळती कोणत्या ऋतूमध्ये असते, शिशिर या ऋतूमध्ये. पुढं, गुन्हा कबूल करून करणाऱ्या, गुन्हा कबूल करूनही कबूल न करणाऱ्या पोलिसांनी टिंबटिंब तमानं बाळगणे, लोटांगण घालणे, 14वे रत्न दाखवणे आणि जीवाचे रान करणे. इथं सुद्धा अगदी सोपं, खूप मार देणे म्हणजेच काय, 14वे रत्न दाखवणे. कद्रू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द, उदार, कृपण, भाग्यवान, दयाळू. आता इथं कद्रू, कद्रू म्हणजे चेंगूस ज्याला म्हणतो आपण, काटकस की खूप चेंगूस आहे. उदार, कृपण, भाग्यवान याचा विरुद्धार्थ काय असतो, उदार मनाचा. पर्याय नंबर 1. आकृतीत दिलेल्या अक्षरापासून तयार होणारा शब्द. आता तयार होणारा शब्द काय आहे बघा, चिंतीपरा, चिंतीपरा तो ते येई घरा, येई घरा. ही अशी काय होणार आहे, अर्थपूर्ण म्हण तयार होणार आहे. चिंतीपरा ते येई घरा. आता याचा अर्थ काय होईल, एकापेक्षा दुसरा वरचढ असणे, दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे, म्हणजे दुसऱ्याचं वाईट चित्त त्याचं स्वतःच वाईट होतं. म्हणजे इथंच आपल्याला उत्तर मिळतंय. पर्याय नंबर 2 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. पुढं, मलाही त्याचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो या वाक्यातला उद्देश. किती भागात किती शब्द आलेले आहेत, 4 शब्द, 3 शब्द, 2 शब्द आणि 1 शब्द. आता यामध्ये उद्देश विचारलाय. उद्देश यामध्ये मलाही त्याचा हा एक उद्देश येईल, प्रेमळ एक येईल आणि स्वभाव एक येईल. एकूण किती आले, 3 आलेत. म्हणजे पर्याय नंबर 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. द्वेष या शब्दाचा समानार्थी, द्वेषाने, रागाने, द्वेष, रोष, मत्सर, आवेश. काय येणार आहे, आवेश. पुढील शुद्ध शब्द, निष्क्रिय शब्द यातला कोणता शुद्ध आहे बघा. पहिली वेलांटी इथं तर येऊ शकत नाही, इथं दुसरी वेलांटी आहे, निष्क्रिय. पर्याय नंबर 3. पुढं, शरद ऋतूतून अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले. उपमेय ओळखायचं. आता उपमेय बरोबर, उपमान आणि उपमेय. आता अंगणात दुधासारखं पिठूर चांदणे पडले म्हणजे दुधासारखे हे काय झालं, उपमान. आणि कशासोबत तुलना केली, तर चांदण्यांसोबत. म्हणजे चांदणे हे त्याचं काय असणार आहे, उपमेय असणार आहे. पुढं, मनूने नवीन पुस्तके खरेदी केली या वाक्यातील विभक्ती ओळखायची.
आता इथं कोणताही प्रत्यय आलेला नाहीये पुस्तकेला, मग प्रत्यय नसतो त्यावेळेस ते असतं कोणतं, प्रथमा ही विभक्ती. रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले, या वाक्यातलं काय ओळखायचंय, कर्म. वर्ग, फळा, रेयांश आणि चित्र, या वाक्यातलं कर्म कोणतं असणार आहे, चित्र. रेयांशा करता कर्म काय असणार आहे, चित्र. बेंदूर हा सण, पुढे काय म्हटलंय, बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो. या वाक्यातील एकूण नामे किती आहेत, 4, 5, 6 आणि 3. किती नामे आहेत एकूण, याच्या 4 नामे आहेत. किती नामे, 4. पर्याय नंबर 1. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. लक्ष्मीबाईंवर एका मागून एक संकटे आली. सगळ्यात पहिल्यांदा शब्द एक वचनात लिहायचा, संकट. काय म्हणतो आपण, ते संकट. ते म्हटलं की ते झालं नपुसकलिंगी. पर्याय नंबर 3 हे त्याचं योग्य उत्तर. वचना प्रकारानुसार विसंगत नाम, मडके, पंचके, पुस्तके, फटाके. आता हे आपल्याला विसंगत शोधायचंय, म्हणजे 3 सारखेत. आता हे अनेक वचने, अनेक वचनी, अनेक वचनी, पंचके. आता हे मडके एक वचनी, त्याचं मडकी असतं अनेक वचनी, मडकी. म्हणून हा पर्याय यातला काय होतोय, वेगळा येतोय, विसंगत येतोय. मी वनवासी हे कोणाचं आहे, सिंधुताई सपकाळ यांचं. पत्रलेखनात वडीलधाऱ्या मंडळींना पुढीलपैकी कोणता मायना असतो. आता इथं तीर्थस्वरूप, तीर्थरूप, चिरंजीव, गुरुवर्य. आई वडिलांना आपण तीर्थरूप म्हणतो आणि आई वडिलांसमान वडीलधाऱ्या व्यक्तींना आपण तीर्थस्वरूप असं म्हणतो. पुढे, पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही. कवी तत्सम आहे, दुग्ध तत्सम आहे, भूगोल तत्सम आहे. राहिला झोप, हा तद्भव शब्द आहे. पर्याय नंबर 2. कवितेतील वर्णानुसार सोने पेरू. आता इथं कविता आहे, आता त्या कवितेवर आधारित प्रश्न विचारले, आपण डायरेक्टली उत्तर शोधूयात. कवितेतील वर्णानुसार सोने पेरून कोण गेले, कोण गेलं, आकाश. कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष यातील चुकीची जोडी, गर्दमळा, तालेवार आरसा, हिरवी पालवी, कोवळी सकाळ. बाकी सगळे बरोबर आहे. तालेवार आरसा इथं पर्याय काय दिसतोय, चुकीचा दिसतोय. पुढं, वरील कवितेतील कवीने कशाचे वर्णन केले, बळीराजाचं, बहरलेल्या शेताचं, अवर्षणाचं आणि पेरणीचं. कशाचं वर्णन केलेलं आहे, बहरलेल्या शेताचं. ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण वर्ण किती, 10, 11, 12 आणि 13. योग्य उत्तर किती आहे, 11 वर्ण आहेत. पर्याय नंबर 2 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. ठीक आहे, पुढं. आता आपण बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचे अगदी सोपे सोपे प्रश्न विचारले होते, अगदी सहजासहजी, अगदी सोप्या ह्याच्यावरती, कंटेंट वरती आधारित प्रश्न यावेळेस विचारले गेलेले आहेत. आता एक एक करून आपल्या लक्षात येईल. संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर कशात होते. एखादी वस्तू आपण पाहिली, ती संवेदना तुमच्या मेंदूपर्यंत गेली. आता त्याला अर्थ काय म्हणतो, अवबोध, संबोध, प्रतिमा आणि कल्पना. त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण अवबोध म्हणतो. काय म्हणतो, अवबोध. पुढे, डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख 2 घटक मांडले. त्यातील व्यक्तिगत क्षमता या घटकामध्ये कोणत्या घटकात, 2 घटकामध्ये म्हणजे कशामध्ये विचारले आपल्याला, भावनिक बुद्धिमत्तेचे 2 घटक आणि त्यातला व्यक्तिगत क्षमता, अभिप्रेरणा, तद्भूती, आत्मप्रचिती, आत्मनियंत्रण. आता अ वाले आहेत ते सगळेच्या सगळे व्यक्तिगत क्षमता आहेत, बरोबर, भावनिक बुद्धिमत्तेच्या. फक्त तद्भूती हा यातली क्षमता नाही, म्हणजे पर्याय नंबर 2. अपरिकल्पना निर्मिती समस्येची उकल होण्यासाठी टिंबटिंब या प्रतिमानांचा वापर केला जातो. पुच्छा प्रतिक्षण प्रतिमान, प्रशिक्षण प्रतिमान, बोधात्मक विकास, स्मरण शक्ती आणि संकल्पना. हे कोणत्या प्रतिमानामधलं आहे, तर हे प्रतिमानातलं आहे कुठलं, पुच्छा प्रशिक्षण प्रतिमान. ठीक आहे, पुढं. मानवी भावना या सहज प्रवृत्ती म्हणून निर्माण होतात असं मत कोणाचं आहे. अगदी ही व्याख्या केली मानसशास्त्रांची मानवी भावनेवरती, तर ही मॅकडुगल यांची आहे, मॅकडुगल. ओके, पुढं. एकच कसोटी एकाच परीक्षणासाठी वेगवेगळ्या वेळी तपासली तरी गुणांमध्ये फरक पडत नाही, किंवा एक कसोटी अनेक प्रशिक्षणात तपासूनही गुणांत फरक पडत नाही. त्याला आपण काय म्हणतो,
एकच ठिकाणी म्हणजे कुठल्याही शिक्षकाने तपासू द्यात, उत्तर बदलू शकत नाही. त्याला आपण वस्तुनिष्ठता म्हणतो, व्यक्तिनिष्ठता नाही. त्याला म्हणतात वस्तुनिष्ठता. पर्याय नंबर 2 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. पुढं, सायकल चालवण्याचे कौशल्य. आता हे साहजिकच आहे, आपल्याकडे अध्ययन संक्रमण, धन संक्रमण, ऋण संक्रमण, शून्य संक्रमण. आता सायकल चालवण्याचं कौशल्य, त्याचा उपयोग त्याने मोटार सायकल चालवण्यासाठी केलाय. म्हणजे एका ज्ञानाचा उपयोग दुसरं ज्ञान संपादित करण्यासाठी केलाय, म्हणजे हे आहे धन संक्रमण. सहजासहजी उत्तर. मी अगोदरच म्हटलं अगदी सोपे प्रश्न विचारले. पुढं, शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही असं म्हटलंय. आता यामध्ये वापर कुणाकुणाचा केला जातोय ते अगोदर समजणं गरजेचं आहे. यामध्ये व्यायाम तर आहेच आहे, शारीरिक प्रतिक्रियांचं व्यवस्थापन त्यामध्ये होतच. शिथिलीकरण, त्याला आपण म्हणतो ना एक्सरसाइज करण्यासाठी अगोदर आपण बॉडी शिथिलीकरण करतो, ते सुद्धा त्यातलाच एक घटक आहे. व्यसनाच्या आहारी जाणं आणि शेवटचं आहे जैव प्रतिभरण. आता यामध्ये जर बघितलं आपण तर उत्तर काय येणार आहे आपलं, तर जैव प्रतिभरण. पर्याय नंबर 1. प्रत्येक व्यक्ती मेंदूच्या 2 अर्धगोलांपैकी कोणत्या तरी एकाच अर्धगोलाचा जास्त वेळा वापर करतो. ज्या व्यक्तीमध्ये मेंदूचा उजवा भाग अधिक कार्यप्रवण असतो ती व्यक्ती कोणती गोष्टी अधिक सुलभपणे करते. ज्याचा उजवा भाग अधिक कार्यक्षम असतो तो व्यक्ती तार्किक बुद्धिमत्ते पद्धतीने विचार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये विकसित झालेली असते. पुढं, नाही तार्किक नाही, भावनिक आहे. भावनात्मक कार्य करण्यासाठी किंवा ती क्षमता त्यांच्यामध्ये विकसित. अगदी बरोबर आहे, भावनात्मक आहे. कार्ल रॉजर्स या मानसशास्त्रज्ञाने विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले होण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे अनुभवजन्य उत्पत्तीत मांडले गेले. अध्ययनार्थींच्या मनात अध्ययनाविषयी भीती वाटली पाहिजे, अजिबातच नाही. अध्ययन स्रोत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने प्रतिकूल असावे असं म्हटलंय का. स्वयंमूल्यमापन हीच मूल्यमापनाची प्रमुख पद्धत असली पाहिजे आणि अध्ययनार्थी विषयाचे महत्त्व लक्षात घेण्याची गरज नाही. आता बाकीचे वास्तक्षणी आपल्याला लक्षात येईल की पर्याय कुठला योग्य. आता अध्ययनार्थीच्या मनामध्ये भीती वाटली पाहिजे असं कुठलाच मानसशास्त्री म्हणू शकत नाही. अध्ययन स्रोत विद्यार्थ्यांचे प्रतिकूल म्हटले, प्रतिकूल असे का नाही, ना की अध्ययनार्थी विषयाचे महत्त्व लक्षात घेण्याची गरज नाही. काय आहे, स्वयंमूल्यमापन ही मूल्यमानाची प्रमुख पद्धत असली पाहिजे. पर्याय नंबर 3. पुढं, आता इथं 17वा पर्याय बघूयात. इथं काय दिलेलं, आता 4था पर्याय नाहीये असं समजूयात. गिलफोर्ड यांची बहुआयामी बुद्धिमत्ता उपपत्ती मांडताना त्यांनी 3 घटकांची मांडणी, त्यातली क्रिया कशावरती आधारित असते, ती असते सांकेतिक वरती. सांकेतिक चिन्हांचा बोध होणे याच्यावरती क्रिया या घटकांचा समावेश होत नाही असं म्हटले. पर्याय नंबर 3. पुढे, प्राथमिक इयत्तेमध्ये कोणत्या अध्यापन सूत्रात आधी वस्तू व नंतर वर्णन हा क्रम, आधी म्हणजे आपल्याला अशी गोष्ट दाखवली असते की त्या घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला नवीन माहिती मिळवण्यासाठी, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सोप्याकडून अवघडाकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे विषय. आता अगोदर जे आपल्या समोर दिसतंय ते मूर्त गोष्टी आणि ते ज्ञान घेऊन त्याचा ज्ञानाचा उपयोग अमूर्त संकल्पनेकडे म्हणजे मूर्ताकडून अमूर्ताकडे. अब्राहम कल्पान यांच्या मते व्यवहार आणि तथ्य यांच्या तुलनेत सांकेतिक रचना, असे काही काही प्रश्न आलेले आहेत की ते आपल्या बऱ्याचशा कंटेंटमध्ये नाहीयेत, परंतु आपल्याला माहिती आहे की सगळे 30च्या 30 प्रश्न सोपे नाहीत. असे 4-5 येतील की जे तुम्हाला एकतर अंदाजे उत्तर लिहावे लागेल की त्याचा नंतर आपल्याला डाटा सर्च करावा लागेल. त्यातलंच हे एक आहे. अब्राहम कप्लान यांच्या मते व्यवहार आणि तथ्य यांच्या तुलनेत सांकेतिक रचना म्हणजे उपपत्ती, नियम, अंदाज आणि शेवटचं तत्व. काय आहे योग्य उत्तर, तत्व. पुढं, खालीलपैकी कोणते मतिमंदत्व शारीरिक हार्मोनच्या अनियमित स्त्रवणामुळे, ग्लॅक्टोमिसिमिया, मंगोलिझम, मायक्रोसिफेली आणि हायड्रोफिली, हा सुद्धा अगदी दुर्मिळ माहितीतला असणारा आधारित असणारा प्रश्न आहे. पर्याय नंबर 3 हे त्याचं योग्य उत्तर. 2 परिस्थितीमध्ये, आता इथे समान घटक अध्ययन पद्धतीविषयी विचारले. संक्रमणाचे अध्ययन, संक्रमणाची समान घटक बॅगले, थॉर्नडाईक, स्किनर आणि जड. कोणाची आहे समान घटक, तर थॉर्नडाईक यांची. पर्याय नंबर 2.
कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड, ज्याला आपण काय म्हणतो आपण अवधान असं म्हणतो. पर्याय नंबर 1 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. पुढं ब्लूमच्या वर्गीकरण टेक्सॉनॉमी शास्त्राच्या मते मूल्यमापनाच्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूला टिंब घटक आहेत. अध्ययन, अनुभव, प्रत्याभरण, उद्दिष्टे आणि मूल्यमापन. आता ब्लूचे वर्गीकरण टेक्सॉनॉमी शास्त्राच्या मते मूल्यमापन त्रिकोणाच्या शिरोबिंदूला टिंब या काय म्हटलंय घटक आहे. कशावर आधारित आहे ते? उद्दिष्टावरती आधारित. पर्याय नंबर 3 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. पुढं स्मरण शक्तीच्या घटकांचा योग्य क्रम ग्रहण, वहन, धारण, प्रत्यावरण. ग्रहण, धारणा, प्रत्यावरण, अभ्यास. आता हे तर खूप वेळा आलेलं आतापर्यंत आपल्या या बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्र जुन्या टीईटी मध्ये खूप वेळा विचारला गेलेला हा प्रश्न आहे. योग्य उत्तर आपल्याला माहिती आहे कुठलं असतं? सगळ्यात पहिल्यांदा ग्रहण, त्यानंतर धारणा होते, त्यानंतर प्रत्यावहन आणि त्यानंतर प्रत्याभिज्ञान. पर्याय नंबर 2. खालीलपैकी कोणते उदाहरण हे पलायन या सहज प्रवृत्तीच्या उदात्तीकरणाचे होते? विद्यार्थ्याने कराटे खेळण्याचे शिक्षण देणे, खेळामध्ये संघ तयार करणे, वाघ दिसताच पळून जाणे. आता पलायन इथं बघता क्षणी लक्षात येईल की पळ काढणे, वाघ दिसताच पळून जाणे. पुढे मेरिल यांनी मांडलेल्या ज्ञान रचनावादाने खालीलपैकी कोणते गृहीतक अयोग्य आहे असं म्हटलंय? अनुभवातून ज्ञान रचना होते, अध्ययनातून लावलेल्या अर्थबाबत चर्चा घडून दृष्टिकोनाची देवाणघेवाण होते, मात्र स्वतःची आंतरिक भूमिका स्थिर राहते. पुढे अनुभवांचा अर्थ देण्यास सक्रिय प्रक्रियेतून संकल्पना संबोध यांची निर्मिती होते आणि अध्ययनाच्या बाह्य जगताचे वैयक्तिक पातळीवरती निर्वचन केले जाते. आता याच्यातलं योग्य उत्तर कोणतं येणार आहे? तर योग्य उत्तर असणार आहे पर्याय नंबर 2 ही चर्चा दृष्टी देवाणी, मात्र स्वतःची आंतरिक भूमिका स्थिर राहते. याच्यावरती आक्षेप आहे, त्यामुळे पर्याय नंबर 2 हे गृहीतक योग्य ठरणार नाही, ते अयोग्य मध्ये जाईल. पुढं खालीलपैकी कोणत्या विधानामध्ये अध्यापन पद्धती व अध्यापन कार्याची मध्ये फरक दिसून येत नाही असं म्हटलंय? 1. कार्यानीती ही संकल्पना मिलिटरी मधून आलेली आहे, तर पद्धती ही संकल्पना अध्यापनातून आले. पुढं कार्यानीती अध्यापनाला शास्त्र मानले, तर पद्धती अध्यापनाला कला मानते. पुढे अपेक्षित वर्तनाबद्दल व अध्ययन परिस्थिती यांचा संबंध कार्यानिशी येतो व आशय व सादरीकरण यांचा संबंध पद्धतशीर होतो. कार्यनीती ही स्थूल उपचार, आता इथं स्थूल नाहीये, इथं काय आहे? स्थूल ऐवजी इथं काय हवं होतं? तर सूक्ष्म हवं होतं. सूक्ष्म उपायांवरती अंगीकार करते आणि पद्धती सूक्ष्म उपायांचा स्वीकार करते. म्हणून पर्याय नंबर 4 यातला काय आहे? फरक दिसून येत नाही. खालीलपैकी कोणत्या आंतरक्रिया यांचा समावेश सांस्कृतिक आंतरक्रियामध्ये होत नाही? 1. भारताचे नागरिक म्हणून राष्ट्रीय सण साजरे करणे. आता यामध्ये आंतरक्रिया तर घडून येणार नाही, म्हणता येणार नाही. नाताळ, ईद अशा विविध धर्माच्या सणांमध्ये उत्साहाने भाग घेतो. समाजाच्या घडणाऱ्या घटनांमध्ये विश्लेषण वैज्ञानिक दृष्टिकोनातून करतो आणि आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी चालत जातो. आता यामध्ये जर उदाहरण जर आपण बघितलं बरोबर, तर यामध्ये समाजाच्या घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण वैज्ञानिक दृष्टिकोनातून करतो, हा सांस्कृतिक आंतरक्रियेचा भाग नाही. बाकी सगळे सांस्कृतिक उपक्रमाचा किंवा आंतरक्रियांचा भाग आहेत. ताणतणावाच्या व्यवस्थापनाची आवश्यकता वर्तन बदलामध्ये खालीलपैकी कोणते विधान अनुकूल नाही? म्हणजे 3 तर अनुकूल असणार आहेत. समतोल आहार घेणे, कामाचा प्राधान्यक्रम ठरवणे, नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि कामाचे वेळ नियोजन. आता इथं यातलं नका म्हणजे अनुकूल नाही एवढ्यावरूनच लक्षात येते काय? नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. पुढे समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना करणे म्हणजे काय? 1. अवबोध, विचार प्रक्रिया, कल्पना आणि प्रतिमा. समस्या निर्माण होऊन ती सोडवण्यासाठीची योजना जी केली जाते त्याला आपण काय म्हणत असतो? त्याला 1. अवबोध, विचार प्रक्रिया, कल्पना आणि प्रतिमा. ही एक
काय चाललेली असते, आपल्या मनामध्ये चाललेली एक प्रकारची विचार प्रक्रिया असते की जी समस्या सोडवण्यासाठी एक प्रकारची केलेली मनाची तयारी. स्वतःमधील उणिवा झाकण्यासाठी अमित सिनेमातील हिरो हिरोईन स्वतः बरोबर काढलेले. आता इथं तर खूप सोपं आहे, एखाद्या हिरो हिरोईनचे काढलेले फोटो दाखवणे, ते मला नेहमी फोन करून त्यांना घरी बोलवतात असं सांगणे. अशा या संरक्षण यंत्रणेला खूप वेळा हा सुद्धा प्रश्न आलेला आहे, तादात्म्य असं म्हणतात. पुढे आसुबेल यांनी आशय अध्यापक विद्यार्थी अभ्यासक्रम यासंबंधी विचार करून मांडलेल्या सिद्धांतांमध्ये खालीलपैकी कोणत्या पायरीचा समावेश होत नाही? विद्यार्थ्यांची मानसिक तयारी, पूर्वतयारी, अध्ययन उद्दिष्टे, माहितीचे सादरीकरण आणि नवीन संकल्पनांचे अध्ययन. कशाच्या गोष्टीचा यामध्ये पायरीचा समावेश होत नाही? तर माहितीच्या सादरीकरणाचा. पुढे लहान मोठे, आकुड लांब, जवळ जवळ दूर, काल आज या संबोधनाला स्पष्ट होऊन वस्तू प्रत्यक्ष पाहून वर्गीकरण करणे, क्रम लावणे, मांडणी करणे, चित्र काढणे, रचना करणे इत्यादी बाबी जीन पियाजे यांनी मांडलेल्या कोणत्या विकासामध्ये घडून येते? 1. औपचारिक क्रियात्मक अवस्था, क्रियापूर्व अवस्था, मूर्त क्रियात्मक अवस्था आणि संवेदीकरण अवस्था. कशामध्ये मांडलेली आहे ती? तर ती मांडले मूर्त क्रियाकाल अवस्थांमध्ये. म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय नंबर 3. पुढे एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे, त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ. हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टांशी निगडीत आहे? आकलन, उपयोजन, ज्ञान आणि शेवटचा पर्याय काय दिलाय? कौशल्य. आता त्या ज्ञानाचा उपयोग नवीन एखादी समस्या सोडवण्यासाठी करतो, त्याला आपण काय म्हणतो? उपयोजन म्हणतो. पर्याय नंबर 2 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. पुढं डोळ्यांनी ग्रहण केलेल्या दृक संवेदांचे ग्रहण करून त्यावर प्रक्रिया करणे, प्रतिमांना अर्थ लावणे मेंदूतील हा करतो कोणता भाग? तर हा करतो पार्श्व मस्तिष्क भाग. पुढे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान देण्यापूर्वी पूर्व ज्ञान पक्के करणे. हे कोणाचं आहे? वॅटसन, जीन पियाजे, ब्रुनर आणि कोहलर. हे आहे जीन पियाजे यांचं. आणि शेवटचं क्रमन्वित अध्ययन पद्धतीमध्ये एक विधान किंवा प्रश्न यांचे उत्तर यांना तांत्रिक परिभाषित चौकट म्हणतात. नवा भाग शिकवण्यासाठी विषय प्रतिसादांची तयारी म्हणजे टिंब चौकटी वय, पूर्वज्ञान, ज्ञान संपादन, उजळणी आणि चाचणी. याला काय म्हटलं जातं? याला म्हटलं जातं ज्ञान संपादन. पर्याय नंबर 2. ठीक आहे. आता पुढे बघूयात आपण जेवढे काही परिसर अभ्यासावरती अगदी सोपे प्रश्न विचारले होते, लगेच उत्तर त्याची आपल्याला देता येत होती. खालील पर्यायांपैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत? हा खूपच सोपा प्रश्न आहे. निवडणूक आयुक्ताची निवड करतात राष्ट्रपती. पंतप्रधानांचीही निवड राष्ट्रपतींच्या द्वारे होते. राज्यपालाची निवड, फक्त उपराष्ट्रपतींची निवड राष्ट्रपती करत नाहीत. खालीलपैकी अयोग्य विधान. 500 पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या 2 किंवा अधिक गावातील गट ग्रामपंचायत असते. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेची किमान 6 सभा होणे बंधनकारक आहे. ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतात आणि सभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावरती असते. आता इथं सुद्धा आपल्याला 3 विधान योग्य दिसत आहेत आणि एक विधान इथं काय ठरतंय? अयोग्य ठरतंय. आता इथं ग्रामसेवकाची नेमणूक कोणामार्फत म्हटलंय? गट विकास अधिकारी. म्हणजे हा पर्याय इथं काय ठरतोय? अयोग्य ठरतोय. पुढं सूर्यास्तानंतर वाहणारे वारे, खारे वारे, हंगामी वारे, पर्वती वारे आणि ग्रहीय वारे. बघा सूर्यास्तानंतर जे आपण 2 प्रकारचे वारे अभ्यासले, एक खारे वारे आणि मतलई वारे, की समुद्राकडून जमिनीकडे येतात खारे वारे आणि दुसरं जमिनीकडून समुद्राच्या दिशेने वाहतात ते मतलई वारे. आता इथं खारे वारे तर असू शकत नाही, हंगामी वारे नाही ना की ग्रही वारे, ते आहेत पर्वतीय वारे. बरोबर. कोणत्या हवामानाच्या बाष्पीभवनाची क्रिया मंदावते? बघा बाष्पीभवन प्रक्रिया मंदावण्याचं कारण कोरडे हवामान असेल तर नाही. जेवढं उष्ण हवामान तेवढं बाष्पीभवन प्रक्रिया जास्त. थंड हवामानात बाष्पीभवन क्रिया मंदावत नाही, तर मंदावण्याचं कारण असतं ह्युमिडिटी, दमट हवामान. पुढं इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थी शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेले. त्यांची अध्यापन पद्धती कोणती असते? सहल,
प्रवास, निरीक्षण, दिग्दर्शन. कोणती असते? सहल पद्धती. पर्याय नंबर 1. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? हा तर अगदी सोपा. जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि जळगाव. कोठे? छत्रपती संभाजीनगर. पुढं, खालीलपैकी अदृश्य व्यापार. अदृश्य व्यापार म्हणजे म्हणजे काही प्रत्यक्षदर्शी व्यवहार चालतात ते असतात दृश्य व्यापार. आणि अदृश्य म्हणजे इनडायरेक्टली जो इकॉनॉमी वरती इफेक्ट करतात, आर्थिक आपल्या आर्थिक प्रक्रियेवरती इफेक्ट करतात अशा गोष्टी. शेतकरी, डॉक्टर, कुंभार, सराफ. आता त्यांचा इकॉनॉमी डायरेक्टली. इनडायरेक्टली कोणता? डॉक्टर. ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग म्हणजे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जसं जाऊ तस बाष्पीभवनाचा वेग काय होत राहतो? कमी आणि आणखीन कमी. पर्याय नंबर 2 म्हणजे कमी होतो आणि जेवढं ध्रुवाकडे जाऊन आणखीन त्याच्यामध्ये बाष्पीभवनाचं प्रमाण कमी होतं, कारण तापमानाचा परिणाम. पुढं, थंड प्रदेशात हिम, बर्फा प्रदेशात कसं असतं? पारदर्शक, भरीव, एकसंध आणि अपारदर्शक. कसं असतं? अपारदर्शक. पुढे, खालील पर्यायापैकी पश्चिम वाहिनी लुनी, शोण, तुंगभद्रा, गोमती यातली लुनी जी नदी आहे ती आहे पश्चिम वाहिनी नदी. पुढं, इस्रो. आता हा तर लॉंग फॉर्म अगदी सोपा विचारला होता. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. पर्याय नंबर 1. पुढं, खालील पर्यायांपैकी मृदेची सुपीकता कमी कशामुळे होते? सेंद्रिय पदार्थ प्रमाण कमी असलं की सुपीकता कमी होते का? वेगवेगळी पिकं घेतल्यावर होते का? मृदेचा सामू म्हणजे पीएच 8 पेक्षा जास्त असणे आणि मृदेचा सामू 6 ते 8 यांच्या दरम्यान असते. आता ज्याला आपण पॉवर ऑफ हायड्रोजन की जेवढा पीएच वरती, आता ना की सेंद्रिय पदार्थ, उलट सेंद्रिय पदार्थ जेवढे जास्त असतील तेवढी त्या मृदेची सुपीकता जास्त असते. वेगवेगळी पिकं घेणं हा एक मार्ग आहे कशाचा? मृदेची सुपीकता कायम ठेवण्यासाठी. आता राहिला प्रश्न पीएच वर आधारित. मृदेचा सामू 8 पेक्षा जास्त असेल आणि 6 ते 8 आपण बघतो की आपण ज्याला आपण ऍसिडिक आणि बेस, आम्ल आणि आम्लारी माती कधी म्हणतो ते पीएच वरती आधारित असते. बरोबर. आता यामध्ये पीएच 8 पेक्षा जास्त ज्यावेळेस असतो, बरोबर, त्यावेळेस ती असते बेसिक आणि 8 च्या पेक्षा कमी असते, साधारण 6 ते 8 असते ती न्यूट्रल असते. आणि जर पुढे जास्त ती झाली आम्लारी असेल तर ती मृदा काय झाली म्हणून आपण? नापीक झाली किंवा सुपीकता त्यातली कमी झाली असं म्हणतो. पुढं, अग्निबाणाचा. आता हा तर न्यूटनचा गतिविषय ऍक्शन रिॲक्शन फोर्स कोणता असतो? तो असतो गतिविषयक 3रा नियम. हा तर अगदीच सोपा विचारला विज्ञानचा. आईस्क्रीम तयार करण्यात थंड ठेवण्यासाठी, हा पण अगदीच इन जनरल असा प्रश्न, आपण ज्याला कार्बन डायऑक्साईड गोठवणं म्हणतो, बरोबर. त्यामुळे तापमान अत्यंत कमी होतो, त्याला ड्राय आईस असं म्हटलं जातं, गोठवलेला कार्बन. रक्तातील अविद्राव्य स्थायू वेगळा करण्याचे, आता हा तुम्हाला प्रयोग, त्याला आपण बघतो बघा त्याला एक अपकेंद्री पद्धत म्हणतो की ज्या रक्तातील त्यामधील असणारी घट की जो एका टेस्ट ट्यूब मध्ये घेतला जातो आणि तो काय केला जातो? त्या सर्क्युलेट केला जातो. त्याला आपण कोणती पद्धत म्हणतो? अपकेंद्री पद्धत. हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया ही विलयन, संगणन, संप्लवन, बाष्पीभवन. सोपं आहे हे. विलयन बदलामुळे ही प्रक्रिया घडत असते. पुढं, खालील सांध्यांचे प्रकार व हाड. उकळीचा सांधा, बिजागरीचा सांधा, सरकता सांधा आणि अचल सांधा. आता हा सुद्धा सोपा घेतलेला आहे की ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे उकळीचा सांधा खांदा, बरोबर. बिजागरीचा सांधा इथं उदाहरण दिले कोपर, मनगट, कवटीची हाडं. आता यातला बिजागरीचा सांधा कुठला असतो? कोपर. सरकता सांधा मनगट आणि अचल सांधा असतो कवटीची हाडं. आता यातला योग्य पर्याय ठरेल मग पर्याय नंबर 4. डॉट उपचार पद्धती कशावरती आधारित आहे? क्षयरोगावरती. खूपच सोपे यावरती प्रश्न विचारलेत. खालील बांधकाम साहित्य व त्यांचे मूळ स्त्रोत दिले आहेत, त्यातील विसंगत जोडी. वाळूपासून काच, मातीपासून विटा, चुनखडीपासून सिमेंट, हे तीनही बांधकाम साहित्य आणि त्याचे मूळ स्त्रोत बरोबर दिले. तिथं कांस्यापासून लोखंड म्हटलंय, हा पर्याय चुकीचा ठरेल. जिवेवर छोट्या छोट्या उंच वट्यांना टिंबटिंब, त्याला म्हटलं जातं रुचिकलिका.
पर्याय नंबर 2 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. पुढं छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी अयोग्य जोडी ओळखा. आता इथं बऱ्याच जणांचं इथं कन्फ्युजन झालेलं आहे, कारण इथं जे आता पायदळातील अधिकारी नूर बेग, आरमार दलातील अधिकारी मोहम्मद कुली खान, स्वराज्यातील सरदार सिद्दी हिलाल आणि शिवरायांचे वकील काजी हैदर. आता इथं पर्याय बरेच जणांनी आपण सर्च केला तर स्वराज्यातील सरदार सिद्दी हिलाल, पण हा बऱ्यापैकी कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. जे मेन आन्सर की येईल त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील. रियासतकार गो सरदेसाई आणि स्थिर बुद्धी हा विशेषण कोणासाठी वापरले? छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी तारा राणी आणि छत्रपती शिवाजी महाराज. हा जो शब्द वापरला होता रियासतकार गो सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी असा, तो वापरला होता महाराणी तारा राणी यांना. कोणाला वापरला होता? महाराणी तारा राणी. पुढं रामायण, रामानंद सागर आणि भारत एक खोज की ज्यामध्ये आपला पूर्ण स्वातंत्र्य लढा दाखवला गेला होता, जो श्याम बेनेगल यांनी दूरदर्शनवरती कार्यक्रम जो तयार केला होता, एक भारत एक खोज त्यांनी निर्माण केला श्याम बेनेगल यांनी. भारतात हैदराबाद संस्थांचे विलिनीकरणाचा विरोध करणारी संघटना कोणती? हैदराबाद स्टेट काँग्रेस, कर्नाटक परिषद. आता रजाकार आपल्याला दल माहितीच आहे, त्याच्यामुळे ही विरोध करणारी संघटना आपल्याला माहिती आहे. सोपा प्रश्न आहे. 1991 या वर्षात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्वाच्या घडामोडी. आर्थिक उदारीकरणा सुरुवात, सोव्हिएत युनियनचं विघटन, जागतिक शीतयुद्ध. आता यातल्या पहिल्या 2 जे आहेत त्या काय आहेत? 1991च्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी. म्हणजे इथं फक्त एक उत्तर बरोबर आहे, अ आणि ब. पुढं आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड हा प्रामुख्याने कोणाच्या कारभाराचा काळ मानला जातो? सरमंजदार स्थानिक, भांडवलदार ब्रिटिश, सामंत ब्रिटिश आणि संस्थानिक ब्रिटिश. कोणाचा काळ होता त्यावेळेचा? सामंत आणि ब्रिटिश कालखंड. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक, त्यावेळेस कोणतं मासिक सुरू केलं गेलं होतं? किशोर मासिक. स्वातंत्र्य संग्रामातील, आता हा काकोरी कटावरती सोपा प्रश्न विचारलाय. एक जो ब्रिटिश खजाना रेल्वेतून चालवला होता आणि त्याच्यावरती हल्ला केला होता, काकोरी कट ज्याला म्हटलं. रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजान्याची लूट केली गेली होती. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा या टोपण नावाने वृत्तपत्रात व्यंगचित्र, आता इथं व्यंगचित्रावरूनच लक्षात येईल, आर के लक्ष्मण, सुधीर तेलंग, प्रबोधनकार केशव ठाकरे, नाव होतं बाळासाहेब ठाकरे यांचं. पर्याय नंबर 4. आणि शेवटचा राज्यसभा हे सभागृह नाही, वरिष्ठ द्वितीय कायमस्वरूपी. हे तर पर्याय बरोबर आहे, फक्त कनिष्ठ नाही वरिष्ठ आहे. पर्याय नंबर 3 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. पहा बरेचसे प्रश्न आपल्याला लक्षात आले की अगदी सोपे उत्तर सहजासहजी. काही मानसशास्त्राचे पाहिले आणि काही प्रश्न कन्फ्यूज करणारे आपल्याला परिसर अभ्यास मध्ये सुद्धा होते, पण बऱ्यापैकी सोपी प्रश्नपत्रिका होती की जे इझिली तुम्हाला स्कोर प्राप्त करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. चला, माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडलं असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर रजा घेतोय. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण माहितीचे. गुड बाय अँड टेक केअर.